अलीकडच्या काळात आपण बघतोय कोटा या सिस्टीमकडं बघण्याचा दृष्टिकोन आणि ते एक स्पर्धात्मक युग जे काही कोटामुळे निर्माण झालेलं आहे त्यातून होत असलेल्या आत्महत्या काय नेमकं दिसतंय तुम्हाला या सगळ्यामध्ये? सर मी म्हणेल की कोट्यामुळे स्पर्धात्मक युग तयार झालेलं नाही आहे. स्पर्धात्मक युग हे आपल्याकडच्याच एज्युकेशन सिस्टीममुळे कमी जिथे सीट्स आहेत आणि मुलांची संख्या ज्या पद्धतीने इंजिनियर आणि डॉक्टर होण्यासाठी वरचेवर वाढत आहे त्यामुळे एक कॉम्पिटिशन तयार झाली. आता कसं झालं की या सगळ्यामध्ये कोट्यामध्ये एक असा पॅटर्न तयार झाला की तिथून IITला जाणारी ही मॅक्सिमम स्टुडंट्स आहेत आणि नीटला पण जाणाऱ्यांची संख्या ही भारतामध्ये तिथून निघणाऱ्यांची संख्या जास्त होती. त्याच्यामुळं ऑल ओव्हर इंडियामधून कोट्याला जाण्याचा जो कल तयार झाला तो वाढत गेला आणि त्याच्यामुळे तिथे एक वेगळ्या पद्धतीचं ॲटमॉस्फिअर तयार झालं, कॉम्पिटिशन तयार झाली. ह्या सगळ्या मागे आपल्याकडच्या जी एज्युकेशन सिस्टीममध्ये कमी सीट्ससाठी रिसोर्सेस जे कमी म्हणतो आपण आणि त्याच्यासाठी डिमांड जी आहे सप्लाय आणि डिमांड याच्या तुर्ततेमुळे म्हणजे कमीपणामुळे ही कॉम्पिटिशन तयार झालेली आहे. पण मॅडम 2015 पासूनची जर आकडेवारी बघितली तर अपवाद वगळता कोरोनाचा काळ या 2 वर्षात फक्त आत्महत्याचं दिसत नाही आहे. मग काय नेमकं निष्कर्ष दिसतो त्याच्यामध्ये आपल्याला? सर कसं आहे की जेव्हा कुणीही सांगतं की आमची ही कोचिंग इन्स्टिट्यूट आहे तो देर इज अ डिफरन्स बिटवीन अ कोचिंग इन्स्टिट्यूट अँड अ टीचिंग इन्स्टिट्यूट. कोचिंग इन्स्टिट्यूटचा अर्थ काय असतो की तिथे मुलांना हे ट्रेन केलं जातं, त्यांच्या स्किलवरती काम केलं जातं आणि मग त्यांच्याकडनं तो अभ्यास कम्प्लिशन करून घेतला जातो. टीचिंग इन्स्टिट्यूट्समध्ये फक्त सिलेबस कंप्लीट होतं. आता कोट्यामध्ये गेल्या वर्षी एका इन्स्टिट्यूटचं ब्रेकिंग रेकॉर्ड झालेला आहे की त्याच्या एका इन्स्टिट्यूटमध्ये 1,27,000 स्टुडंटनी ॲप्लिकेशन्स केले आणि ॲडमिशन्स घेतली. सो जिथे 1,27,000 ॲडमिशन्स घेतली जातं तिथे कोचिंग होऊ शकत नाही, तिथे फक्त टीचिंग होतं. आणि मग त्या टीचिंगमध्ये काय होतं की मुलांना स्वतःमधला जो कमतरता आहे की ज्याच्यामुळे ते कोपअप करू शकत नाही आहेत त्या सिलेबसला किंवा त्या सिलेबसवरती होणाऱ्या कॉम्पिटिशन किंवा एक्झाम्सवरती त्यांचा रिझल्ट चांगला येत नाही, त्यांची इम्प्रूव्हमेंट होत नाही आहे, अशामध्ये मग मुलं आपला कॉन्फिडन्स लूज करायला लागतात. मग हे कॉन्फिडन्स लूज न होण्यासाठी कोचिंग इन्स्टिट्यूटची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण आपल्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने मदत केली पाहिजे. पण ऑफलाईनमध्ये आत्महत्या झाल्या नाहीत त्याचं काय निष्कर्ष दिसतो? कारण सर कॉम्पिटिशन ही क्लासरूममध्ये जास्त असते की तुला किती मार्क पडले, मला किती जास्त पडले. ऑफलाईनमध्ये मुलांची इंटरॅक्शन्स इतरांबरोबर कमी असतात. याच्याही पलीकडे जाऊन इन्स्टिट्यूट्समध्ये असं असतं की ही एक्झामिनेशन जर तुम्ही क्रॅक केली तर तुम्ही या बॅचला सिलेक्ट व्हाल, ती एक्झामिनेशन जर क्रॅक केली तर तुम्ही त्या बॅचला सुपिरियर बॅचला सिलेक्ट व्हाल. सो ते जे प्रेशर ठेवलं जातं मुलांवरती की त्यांनी अभ्यास केला पाहिजे याच्यामधून ती कॉम्पिटिशन आणखीन जास्त वरती येते की मला त्या बॅचमध्ये सिलेक्ट व्हायचं आहे, मला या बॅचमध्ये सिलेक्ट व्हायचं आहे. आणि मग तिथे जसं जसं ते कॉम्पिटिशन वाढत जातं तसं तसं मुलांचा स्ट्रेस पण हा वाढत जातो. नेमकं किती याच्यातून उलाढाल होती आहे आणि त्या दृष्टीनं तशा प्रकारची उपाययोजना दिसत आहेत तुम्हाला? नाही सर, म्हणजे यावर्षी एकट्या कोट्यामधून जी 10,000 करोडची उलाढाल होते, म्हणजे इतके विद्यार्थी ॲडमिशन घेतात. मायग्रेशन रेट ऑल ओव्हर इंडियातून कोट्याला जाणारा हा 3 लाख स्टुडंट्सचा आहे. पण 3 लाख स्टुडंटला कोचिंग करण्यासाठी, आय एम नॉट सेईंग टीचिंग, कोचिंग करण्यासाठी जी एक इकोसिस्टीम तयार झाली पाहिजे, त्यांच्या मेंटॉरशिपसाठी म्हणा, त्यांना काउन्सिलिंगसाठी म्हणा किंवा त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या ट्रेनिंगसाठी म्हणा, ती पॅरलली सेट नाही होत. कारण लोकांना पैसा मिळत आहे, त्यांचे कोचिंग इन्स्टिट्यूट हे वाढत चाललेले आहेत. एक्सपेक्टेशन्स हे पेरेंट्सचे कोचिंग इन्स्टिट्यूटकडनं 0 आहेत आणि आपल्या मुलांकडनं जास्त आहेत की कोचिंगवाले तर त्यांचं काम करत आहेत पण तुम्ही तुमचं काम करत नाही आहे. सो हे जे पिअर प्रेशर वाढत जातं मुलांवरती ना, मला असं वाटतं की त्याची ही जी पॅरलल सिस्टीम आहे की त्या पिअर प्रेशरला कमी करून मुलांचा मेंटल बॅलन्स सांभाळून त्यांचा कॉन्फिडन्स वाढवून जे केलं पाहिजे ते कुठेतरी लॅग होत आहे. मग ही आत्महत्या थांबणार का? सर मुलांना जर आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवायला शिकवलं, त्यांना जर लागणारी मदत आहे म्हणजे फक्त सिलेबस कंप्लिशन ही एक मदत नाही आहे, तर त्यांच्या इतर सगळ्या गोष्टींमध्ये जी त्यांना मदत लागते की तू का चुकतोयस, कुठे चुकतोयस, हे चूक सुधारण्यासाठी तुला काय करावं लागेल, असं जिथं ट्रेनिंग होतं तिथे विद्यार्थी हे चांगल्या पद्धतीने घडू शकतात. आणि मला असं वाटतं की हा पेरेंट्सवरची पण ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना की आपल्या 16 वर्षाच्या बालकाला, ज्याला त्याची आपण म्हणतो की सत्सद विवेकबुद्धी 16 वर्षाच्या बालकांची जागृत झालेली नसते, अदरवाईज मग गव्हर्नमेंटने 16व्या वर्षीच त्यांना वोटिंगचा अधिकार दिला असता, राईट. अशा बालकांना आपल्यापासून इतक्या लांब ठेवायचं हे कितपत योग्य आहे? आता जे काल 2 सुसाईड झाले ॲट अ टाईम, एक नाही, एक मुलगा आपल्या आजी आजोबांबरोबर राहत होता आणि असं त्यातलं काहीच जाणवत नाही की त्याची काही सुसायडल टेंडन्सी होती, पण ही कुडंट टेक दॅट प्रेशर ओनली.
ती एक्झाम संपायच्या 5 मिनिट आधी तो जाऊन 6व्या मजल्यावरून उडी मारतो. याचा अर्थ असा आहे की तो त्या एक्झामचं जी इन्स्टिट्यूट एक्झाम घेते त्या इन्स्टिट्यूटचं सुद्धा प्रेशर नाही घेऊ शकत, तर नॅशनल एक्झामचं कसं घेणार होता तो? आणि त्याला कुठेतरी त्याचा सेल्फ कॉन्फिडन्स लूज झाला असेल. ते सडन एक आपण ब्रेकडाऊन म्हणतो ना, की ते एकदम सडन ब्रेकडाऊन झाल्यामुळे त्याने ते प्रयत्न केले. पण तो आजी आजोबांना ह्या सगळ्या गोष्टींबद्दल काय बोलणार? आणि आईवडिलांनी कुठेतरी हे समजलं पाहिजे की इतक्या लहान म्हणजे 16-17 वर्षाच्या मुलांना तुम्ही तुमच्यापासून दूर नका पाठवायचं. ती इट बिकम्स वन ऑफ द मेजर रेस्पॉन्सिबिलिटी ऑल्सो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.